नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत रिले। रिले म्हणजे काय? रिले हा एक इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच म्हणून काम करतो। रिले हा आपल्याला खूप साऱ्या कॉम्पोनंट मध्ये यूज होताना पण पाहिला असेल, जसं की इंडस्ट्रीज मध्ये मोटर स्विचिंग करण्यासाठी हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो। तर हा इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच कशा प्रकारे काम करतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर या रिले मध्ये दोन महत्त्वाचे पार्ट्स असतात, एक असतं ते कॉइल व दुसरे असतात ते कॉन्टॅक्ट्स। आता कॉइलच्या मदतीने हे कॉन्टॅक्ट्स आपण ऑन ऑफ कशा प्रकारे करतो हे आज आपण जाणून घेऊया एका या डायग्राम वरून। तर याच्यामध्ये काय केलंय आपण, तर एनसी आणि एनओ हे दोन कॉन्टॅक्ट्स दाखवलेले आहेत। एक कॉमन कॉन्टॅक्ट्स आहे व इथे एक आपण कॉइल काढलेली आहे व या कॉइलला आपण काहीतरी व्होल्टेज देतोय। तर काय होतं नक्की की ज्यावेळी आपण या कॉइलला काहीतरी व्होल्टेज देतो, एसी किंवा डीसी व्होल्टेज जेव्हा देतो त्यावेळी काय होतं, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते व इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे काय होतं, इथे आपण एक मेटल रॉड कनेक्ट केलेला असतो। इथे काय असतो, एक मेटल रॉड कनेक्ट केलेला असतो। काय होतं, ज्यावेळी याच्यातून सप्लाय प्रवाहित केला जातो त्यावेळी काय होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते व एक मुवमेंट तयार होते। एक मुवमेंट तयार झाल्यामुळे काय होतं, हा जो कॉमन पॉइंट आहे या कॉमन पॉइंटला तो शिफ्ट करण्याचं काम करतो। काय करतो, तो शिफ्ट करण्याचं काम करतो। कधी तो अपवर्ड करतो, ज्यावेळी आपण सप्लाय देतो त्यावेळी काय होतं, तो पुश करतो। पुश केल्यामुळे काय होतं, एनओ पासून तो एनसी ला कनेक्ट होतो। त्यावेळी आपला एनओ टू एनसी हा जो सप्लाय आहे म्हणजे कॉमन टू एनसी हा सप्लाय आपला कनेक्ट होऊन जातो। म्हणजे याच्या आगे तुम्ही एखादी मोटर लावलेली आहे, एखाद्या इंडस्ट्री मधील कोणतंही स्विचिंगचं सर्किट लावलेलं हे त्यावेळी ऑन होऊन जातं। म्हणजे हे अशा प्रकारचे सर्किट ऑन ऑफ करण्यासाठी आपण रिले यूज करतो। ऍज अ सर्किट प्रोटेक्शन साठी हे सुद्धा खूप गरजेचे असतात। तर अशा प्रकारे हे रिलेचं वर्किंग होताना आपल्याला पाहायला मिळतं। तर आता आपण जाणून घेणार की ऍक्च्युअल रिले कशा प्रकारे काम करतो। तर चला जाणून घेऊया। हा 12 व्होल्टचा रिले आहे। आज आपण हा टेस्ट करून पाहणार आहोत। तर आता आपण काय केलेलं आहे, तर ब्लॅक प्रोब आणि रेड प्रोबला कॉइल आहे, इथे आपण त्याला व्होल्टेज देणार आहोत। आता ही रेड प्रोब आहे ही कॉमन पॉइंट आहे व ब्लॅक प्रोब आहे तो नॉर्मल ओपन पॉइंट आहे। तर आपल्याला या दोघांमध्ये सप्लाय प्रोव्हाइड करायचा आहे। आता हा जो आत्ता दाखवला तो नॉर्मल क्लोज पॉइंट होता। आता काय केलं आपण, एक एलईडी कनेक्ट केलेला आहे, 9 व्होल्टची बॅटरी त्याला कनेक्ट केली आहे व नॉर्मल ओपन आणि नॉर्मल कॉमन पॉईंटमध्ये। आता काय करतो आपण, तर कॉइलला आपण व्होल्टेज देतोय, डीसी व्होल्टेज देत आहोत, कारण की आपला 12 व्होल्टचा आहे। 8 व्होल्टला तो काय झालाय, ऑन झालेला आहे। मी तो 12 व्होल्ट पर्यंत घेऊन जात आहे। तोपर्यंत हा आपला एलईडी ऑन आहे। म्हणजे काय झालंय, तर नॉर्मल ओपन आणि नॉर्मल क्लोज पॉईंटमध्ये हा ऑन झालेला आहे। जसं की व्होल्टेज मी आता कमी केलं, हा पुन्हा डिस्कनेक्ट झाला। अशा प्रकारे रिले वर्क होताना आपल्याला पाहायला मिळतात। रिलेमध्ये खूप सारे टाइप्स आपल्याला पाहायला मिळतात, 1NO 2CO 1NO 1NC अशा प्रकारचे वेगवेगळे। म्हणजे याच्यामध्ये काय असतं, तर सिंगल पोल डबल थ्रो असतो, डबल पोल डबल थ्रो असतो। अशा प्रकारचे स्विचिंगचे रिले आपल्याला इथे पाहायला मिळतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन कॉम्पोनंट विषयाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद।